दोंडाईचा पोलिसांची संवेदनशील कामगिरी। अवघ्या 24 तासांत ठरविलेल्या 4 वर्षीय चिमुकलीला कुटुंबाशी केले पुन्हा एकत्र। धुळे दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्परता आणि संवेदनशीलतेचे उत्कृष्ट उदाहरण घालत ठरविलेल्या 4 वर्षीय चिमुकलीला अवघ्या 24 तासांत तिच्या पालकांच्या स्वाधीन करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे। 31 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजता दोंडाईचा शहरातील मोनाली चौफुली येथे 4 वर्षांची एक चिमुकली घाबरलेल्या अवस्थेत एकटी रडत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांना मिळाली। माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पोलिसांचे पथक घटनास्थळी पाठवून चिमुकलीला सुरक्षित ताब्यात घेतले। याबाबत पोलीस अधीक्षक विशाल आनंद तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग यांना माहिती देण्यात आली। चिमुकली अत्यंत घाबरलेली असल्याने पोलिसांनी तिला धीर देत विश्वासात घेतले। तिने आदिवासी बोलीभाषेत स्वतःचे नाव राधा असल्याचे सांगितले। त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले। तसेच चिमुकलीचा फोटो विविध व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित करून तिच्या पालकांचा शोध सुरू केला। रात्रभर प्रयत्न करूनही तिच्या कुटुंबाचा शोध लागला नाही। दुसऱ्या दिवशी 1 ऑगस्ट रोजी पोलिसांनी आदिवासी वस्त्यांमध्ये जाऊन चिमुकलीचा फोटो दाखवत ओळख पटविण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी एका महिलेने ती मुलगी आपलीच असल्याचे सांगितले। भाषेची अडचण असतानाही पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांनी आदिवासी भाषेत संवाद साधून खात्री केली। संबंधित महिलेने आपले नाव सुनीताबाई प्रवीण भिल राहणार दोंडाईचा तालुका शिंदखेडा असे सांगून चिमुकली राधा प्रवीण भिल वय 4 वर्षे ही आपली मुलगी असल्याचे स्पष्ट केले। महिलेने सांगितले की जुलै 31 रोजी सायंकाळी मांडळ चौफुली येथून घरी परतत असताना राधा अचानक हरवली होती। आवश्यक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी राधाला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले। आपल्या मुलीला सुखरूप पाहताच आई सुनीताबाई आणि चिमुकली राधा यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले। दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या या संवेदनशील आणि मानवी मूल्ये जपणाऱ्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान, पोलीस अंमलदार हिरालाल सूर्यवंशी, प्रवीण निकुंभे, निलेश हालोरे आणि पूजा हिरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली।